नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी भूगोल या विषयातला दुसरा पाठ पाहणार आहोत, ज्या पाठाचं शीर्षक आहे पृथ्वीचे अंतरंग. आपल्याला माहीत आहे, आपण ज्या पृथ्वीतलावर राहतो त्या पृथ्वीतलाच्या अंतरंग नेमकं कसं आहे. ज्या पृथ्वीवर आपण राहतो आपल्या पायाखालचे पृथ्वीमध्ये नेमकं काय लपलेलं आहे हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठी अतिशय उत्सुकतेचं आहे आणि हा आपल्या सर्वांच्या अतिशय कुतूहलाचासुद्धा प्रश्न आहे. तर आज आपल्याला कळणार आहे की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये नेमकं काय आहे. तर त्यापूर्वी आपण काय करूया, एक छोटेसा या ठिकाणी प्रयोग करू. मुळात हा प्रयोग म्हणजे काय, आपण दररोज घरामध्ये करतोच आणि या प्रयोगाचं निरीक्षणसुद्धा तुम्ही करता. तर आपण काय करतो, घरामध्ये दूध तापवतो. दूध तापवत असताना आपल्याला माहीत आहे दूध हे काय आहे, सुरुवातीला पूर्णतः द्रव रूपामध्ये असतं आणि ज्यावेळेस आपण दूध तापवतो म्हणजे दुधाला काय होते, थोड्या वेळानंतर उकळी येते आणि उकळी आल्यानंतर त्या दुधातून वाफ बाहेर पडते आणि वाफ बाहेर पडल्यानंतर आपण काय करतो, दूध उकळवणं थांबवतो. थांबवल्यानंतर काय होतं, काही वेळाने त्या दुधावर साय तयार झालेली दिसते. त्यावेळेस आपण निरीक्षण करतो. मुळात काय आहे, दररोज आपण पाहतो या गोष्टी. तर ही जी साय आहे ही साय त्या दुधाच्या पृष्ठभागावर जमा होते आणि ही साय आतील दुधापेक्षा कमी तापमानाची असते. साय जेवढी गरम असेल त्याच्यापेक्षा जास्त गरम काय असणार आहे, त्या साईच्या खाली असलेलं दूध असणार आहे. हे आपण काय करतो, दररोजच्या आपल्या ह्या निरीक्षणाची गोष्ट आहे. आपण स्वयंपाकघरामध्ये या गोष्टी दररोजच पाहतो. तर या प्रयोगावरून आपल्याला असं म्हणता येईल की पातेल्यातील साईचा थर प्रथम थंड झाला तर त्याखालील दूध त्यामानाने गरम व द्रव रूपात राहिले. पातेल्याच्या त्या दुधाच्या पृष्ठावर ज्यावेळेस साय होते ना, समजा ती साय थंड झाली तर तेवढीच थंड त्या साईच्या खालचं दूध असतं का, नाही. नक्कीच ते काय असणार आहे, त्या साईपेक्षा गरम असणार आहे किंवा उष्ण असणार आहे. तर हा प्रयोग तुम्हाला मी का सांगत आहे, कारण असेच काहीसे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत झाले असावे असे काही शास्त्रज्ञाचं मत आहे. तर हेही आपल्याला माहीत हवं की पृथ्वीची निर्मिती काय सौर मालेबरोबरच झाली आहे. हे सगळ्या शास्त्रज्ञांमध्ये यावर काय आहे, एकमत आहे. आपल्याला माहीत आहे सौरमाला ही काय आहे, खूप मोठी सोलार सिस्टीम आहे. यामध्ये अनेक ग्रह आहेत. बऱ्याचशा ग्रहांचा आणखीन शोध लागलेला नाही. आपल्याला जे ग्रह माहीत आहेत, पृथ्वी आहे, बुध आहे, चंद्र आहे, प्लुटो आहे, नेपच्यून आहे. तर आणखीन काही ग्रहाचा शोध चालू आहे. म्हणजे सूर्यमालेच्याही पलीकडं आकाशीय गंगा ही आहे. यामध्ये अनेक असंख्य अशा प्रकारचे लहान लहान ग्रह आहेत हे आपल्याला आणखीन माहीत नाही. तर या प्रयोगाला आपल्याला काय लक्षात येतं, सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. आपण आत्ता दुधाचं उदाहरण पाहिलं. तर शास्त्रज्ञाचा असा कयास आहे, असा अंदाज आहे, अनुमान आहे की पूर्वी काय सुरुवातीला पृथ्वीची निर्मिती काही झाली असावी. पृथ्वीसुद्धा ही काय होती, सुरुवातीला एक उष्ण व वायुरूप गोळा होती आणि हेही माहीत आहे आपल्याला, पृथ्वी काय करते, स्वतःभोवती फिरते. तिला आपण पृथ्वीचे काय करतो, परिवलन म्हणतो. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली आणि पृथ्वी थंड होण्याची क्रिया काय होती, पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने आल्याने पृथ्वीचा जो भूकवच आहे तो थंड व घनरूप झाला. मात्र अंतरंगामध्ये काय आहे, उष्णता तशीच राहिली किंवा अंतरंग हा उष्णतेचा आहे. तर या भागामध्ये काय उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून गाभाऱ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला वरचा पृष्ठभाग थंड झाला त्या दुधाच्या साईप्रमाणे आणि नंतर काय, जसजसं आपण पृथ्वीच्या गाभ्याकडे जाऊ, सेंटरमध्ये जाऊ, आपण पृथ्वीच्या केंद्रस्थानी जाऊ, तसंच काय होते, उष्णता वाढत जाते. जशी दुधाच्या साईखाली उष्णता काय असते, म्हणजे त्या दुधाची उष्णता वाढली होती त्याप्रमाणे झालेला असं आहे. तर या पृथ्वीचं अंतरंग नेमकं कसं आहे, हे काय आहे, मानवाच्या मनामध्ये, आपल्या सर्वांच्या मनामध्ये आजही कुतूहल आहे. आपल्या हे अतिशय उत्सुकतेचा विषय आहे. तर ज्याप्रमाणे आपण काय करतो, आपण पृथ्वीतलावर राहतो.
आणि वर आकाशामध्ये आपण कुठंपर्यंतही जाऊ शकतो. आपण काय केलं आहे, स्पेस स्टेशन तयार केलं आहे. अवकाशयानाद्वारे आपण आकाशामध्ये फिरलेलं आहे. तसं आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगात जाता येईल का? तर पृथ्वीच्या अंतरंगात प्रत्यक्ष अद्याप कुठलाही मानव जाऊ शकला नाही. त्यामुळं काय केलेलं आहे, फक्त त्याचं आपण निरीक्षण केलं आणि भूगर्भशास्त्रांनी काय केले, अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमानं काढली आहेत आणि त्याच अनुमाच्या जोरावर किंवा अनुमानाच्याद्वारे आपण पृथ्वीचं अंतरंग नेमकं कसं आहे याचा अभ्यास करणार आहोत. आता हेही आपल्याला माहीत आहे की बऱ्याच ठिकाणी काय होतं, पृथ्वीवर आजही जगामध्ये बऱ्याच ठिकाणाहून ज्वालामुखीचे उद्रेक होतो किंवा भूकंप लहरीसुद्धा काय होतात. आता ज्वालामुखीचा उद्रेक आपण पाहतो किंवा या देशातनं ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तर ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे नेमकं काय होतो, तर त्या ज्या ठिकाणची जमीन कमकुवत असते त्या ठिकाणी काय असतो, पृथ्वीच्या सेंटरमध्ये असलेला जो तप्त गोळा आहे त्याला आपण लाव्हारस म्हणतो, तो पृथ्वीला धक्के मारतो आणि ज्या ठिकाणी जमीन कमकुवत आहे, कमी जाडीची आहे, तिथून काय होतो, हा प्रचंड उष्ण लाव्हारस बाहेर पडतो. त्याच्यासोबत वायू आणि वाफसुद्धा बाहेर पडते आणि मग हा लाव्हारस जो आहे थंड झाल्यावर काय होतं, यापासनं अग्निजन्य खडक तयार होतात. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की लाव्हारस थंड झाल्यानंतर कोणता खडक तयार होतो, तर त्या खडकाचं नाव आहे अग्निजन्य खडक. आणि याच्यामुळं काय होतं, तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून आपल्याला अंतरंगाची रचना समजून घेता आली. या लाव्हारसाद्वारे ज्वालामुखीच्या उद्रेकातून आपण या सगळ्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर यांचं तापमान बघितलं, याची घनता बघितलं, याचं गुरुत्वाकर्षण बल बघितलं, याचा दाब बघितला आणि मग अंतरंग नेमकं कसं असेल हा काय केला, शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. आता हेही आपल्याला माहीत आहे, खाणीमध्ये खोल गेल्यास काय होतं, तापमान वाढलेलं असतं. खाणीमध्ये जे कोळशाच्या खाणी वगैरे असतात किंवा विविध धातूच्या खाणी असतात, त्याच्यामध्ये काम करणारे कामगार असतात, तर जसं आपण खाली जाऊ तसं काय होतं, उष्णता वाढतो. तसेच ज्वालामुखी उद्रेकातून सुद्धा बाहेर येणारा जो लाव्हारस आहे तो काय असतो, तप्त असतो. यावरून आपण हा एक अनुमान काढू शकतो की पृथ्वीचे अंतरंग आहे उष्ण व प्रवाही असावा, असे काय केलं आहे, भूगर्भशास्त्रज्ञांनी अंदाज काढलेला आहे. तर नेमका आपण आता काय करणार आहोत, तर पृथ्वीच्या या अंतरंगाचा अभ्यास करत असताना तुम्हाला काही गोष्टीची माहिती हवी. तर आपली पृथ्वीची निर्मिती कधी झाली सांगता येईल कोणाला? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. आता तुम्ही म्हणाल ही नेमकं कसं काढलेलं आहे, तर भूगर्भशास्त्रज्ञांनी किंवा शास्त्रज्ञांनी अनुमान काढून अनेक गोष्टीचा अभ्यास करून हा अनुमान काढलेला आहे. तर प्रारंभी काय होती, पृथ्वीची अवस्था ही वायुरूपात होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली आणि पृथ्वीला नंतर मग काय द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. वायुरूप होती, त्याला उष्णता त्याची वाफ झाली, पुन्हा त्याला थंड हवा लागली, त्याच्यानंतर काय झालं, द्रवरूप झालं. कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग आहे तो काय झाला, प्रथम थंड झाला. मग तो बाह्य भाग सुरुवातीला घनरूप झाला आणि पृथ्वीच्या या भागालाच आपण काय करतो, भूकवच म्हणतो किंवा जमीन म्हणतो, बाह्य भाग पृथ्वीचा. आणि अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. सूर्यमालेमध्ये असे अनेक ग्रह आहेत, ते काय आहेत, या वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. तर आपण पृथ्वीच्या अंतरंगाची रचना समजून घेऊ आता. तर पृथ्वीच्या अंतरंगाची रचना समजून घेण्यापूर्वी आपण काय करणार आहोत, एक कृती करणार आहोत, एक प्रयोग करणार आहोत. आता मुळात हा वर्गात करायचा आहे, तुम्ही घरीसुद्धा करून ही काय करू शकता, कृती पाहू शकता. सुरुवातीला काय करा, लाल, पिवळा व निळा अशा रंगाचे मातीचे गोळे घ्या. चित्रात दाखवलेला आहे पाहिजे पहिल्या कृतीमध्ये. काय करा, निळा, पिवळा आणि लाल रंगाचे काय केला, रेडीमेड बाजारामध्ये क्ले मिळतात, तर ते काय करा, क्ले घ्या, मातीचे गोळे घ्या. नंतर काय करा, लाल जो मातीचा गोळा आहे त्या मातीच्या गोळ्याला काय करा, चेंडूसारखं गोल करा. त्याला आपण चेंडूसारखं गोल करून ठेवलं. नंतर पिवळा क्ले घ्या आणि नंतर त्या पिवळ्या क्लेला पोळीसारखं लाटा आणि तयार झालेली जी पोळी आहे पिवळ्या रंगाची
ज्याप्रमाणे म्हणजे आपण काय करतो, पुरणपोळी करताना पोळीत पुरण भरतो, त्याप्रमाणे लाल रंगाचा गोळा काय करा, त्या पिवळ्या रंगाच्या क्लेमध्ये भरा आणि त्याला पुन्हा काय करा, मग गोल आकार करा. अशा प्रकारे काय केलं आपण, या पिवळ्या रंगामध्ये काय आहे, लाल रंगाचं क्ले आहे, त्याच्यापासून गोळा तयार केला. आता काय करा, निळ्या रंगाचा क्ले घ्या, निळ्या रंगाच्या मातीचा गोळा घ्या आणि तोही काय करा, त्याला लाटा असं पोळीसारखं. लाटल्यानंतर काय करा, त्या पोळीमध्ये हा आपण तयार केलेला पिवळ्या रंगाचा गोळा भरा, जसं आपण पुरण भरतो तसं, आणि त्याचाही काय करा, घनगोल तयार करा. ह्या ॲक्टिव्हिटी, ह्या कृती 10 आणि 11मध्ये दाखवलेलं आहे बघा, त्याप्रमाणे करा. अशा प्रकारचं काय आहे, निळ्या रंगाचा गोळा आपल्याला दिसेल. आता त्यावर काय करा, पृथ्वी गोलाप्रमाणे या घनगोलावर पिवळ्या रंगाने वेगवेगळे खंड दाखवा. या 12 नंबरच्या कृतीमध्ये पिवळ्या रंगाने काय केलं आहे, आपण वेगवेगळे खंड दाखवले आहेत. आता मला सांगा बरं, या म्हणजे पृथ्वीवर किती खंड आहेत? आपण अभ्यासासाठी काय केलं आहे, खंड पाडलेले आहेत. तर आपल्या पृथ्वीवर किती आहेत? 7 खंड आहेत. त्या खंडाची नावं तुम्हाला माहीत आहेत का? तर आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि अंटार्क्टिका हे काय आहेत? 7 खंड आहेत. हे काय करा, असे पिवळ्या रंगानं वेगवेगळे खंड दाखवा त्या गोळ्यावर. आता तुमचा मातीचा पृथ्वी गोल तयार झालेला आहे. शाळेत ज्यावेळेस ग्लोब असतो ना, ग्लोब पृथ्वी गोल, तर प्रतिकृती तशा प्रकारचे काय केलेले आहे, आपण या आपल्या पृथ्वीचा गोल मातीचा तयार केला आहे. आता तुम्हाला पृथ्वीचा अंतरंग पाहायचा आहे. तर पृथ्वीचे अंतरंग पाहण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, आता मातीचा घनगोल बरोबर मधून अर्धा कापा, बरोबर सेंटरमधून काय करा, त्याला कापा. आता आतमध्ये आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाप्रमाणे विविध थर दिसतील आणि या थरांना आपल्याला आता नंतर नावं द्यायचं आहे. हा बघा, सगळ्यात जो आतला थर आहे, हा लाल थर. हा लाल थर काय आहे, पृथ्वीचा गाभा आहे. त्या लाल थराच्या बाहेर काय आहे, हा पिवळा थर आहे. पिवळा थर म्हणजे काय आहे, पृथ्वीचं प्रावरण आहे. आणि हा बाहेरचा निळा जो थर आहे, तो थर म्हणजे काय आहे, भूकवच आहे. तर हे नेमकं असंच काय आहे, आपल्या पृथ्वीचं आहे. तर तुम्ही ही कृती घरीसुद्धा तयार करून पाहू शकता. तर या थरांना आपण काय केलं, आता नाव दिलं आहे. तर या पृथ्वीच्या अंतरंगाचे सुद्धा काय आहेत, काही विभाग आहेत. आता हे विभाग कसं पडलेले आहेत, या प्रामुख्याने काय होते, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये तापमान घनता ही नेहमी काय असते, बदलत असते. आणि या बदलाच्या अनुषंगानं या पृथ्वीच्या अंतरंगाचे आपल्याला काही भाग दिसतात. या ठिकाणी काय केलं आहे, एक आकृती दाखवलेली आहे, चार्ट दाखवलेला आहे, याचा आपण अभ्यास करू शकतो. बघा, पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग आहेत. मुख्य किती आहेत, 3 विभाग आहेत. भूकवच सगळ्या बाहेरचा भाग, प्रावरण मधला भाग आणि गाभा सगळ्यात आतील भाग. आता या भूकवचाचे काय आहेत, पुन्हा 2 उपविभाग आहेत. एक खंडीय कवच आहे आणि दुसरा काय आहे, महासागरीय कवच आहे. त्यानंतर प्रावरण जे आहे, त्या प्रावरणाचे काय आहेत, पुन्हा 2 उपविभाग आहेत. उच्च प्रावरण आणि नंतर निम्न प्रावरण. आणि शेवटचा जो गाभा घटक आहे, त्या गाभाचे काय आहेत, पुन्हा 2 उपविभाग आहेत. बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाची रचना दाखवणारी प्रतिमा दाखवलेली आहे पहा. याचीही आकृती तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या वहीत काढायचं आहे आणि याचा सराव करायचा आहे. नाव दिलेत पहा या आकृतीमध्ये, काय दिलेले आहेत नावं, भूकवच. भूकवच म्हणजे नेमकं काय दिलेलं आहे, या ठिकाणी हे भूकवच काय, खंडीय कवच आणि महासागरी कवच दाखवलेलं आहे. त्यानंतर दुसरा भाग दाखवलेला आहे प्रावरण. या ठिकाणी हे प्रावरण दाखवलेलं आहे. नंतर काय केलं आहे, शेवटचा जो भाग आहे तो गाभाचा आहे. त्या गाभ्याचे पुन्हा 2 भाग दाखवलेला आहे. एक बाह्य गाभा आणि दुसरा आहे अंतर्गाभा. तर अशा प्रकारे काय करता येईल आपल्याला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येईल. तर आता आपण काय करूया, या पृथ्वीच्या अंतरंगाचे जे विभाग आपण आत्ताच पाडलेले आहेत, या एकेका विभागाचा अभ्यास करूया. म्हणजे आपल्याला कळेल नेमकं पृथ्वीच्या गाभ्यामध्ये
काय काय चालतं ते. तर पहिलं आहे भूकवच. आता हे जे भूकवच आहे हे काय आहे, पृथ्वीच्या सगळ्यात वरचा आणि घनरूप म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असणारे भूकवच आहे. आता हे भूकवच काय आहे, याची जाडी सगळीकडे सारखी असते का? आपण ज्या भूतलावर राहतो या भूतलाची जाडी सगळीकडे सारखी आहे का? नाही आहे. कुठं काय आहे, डोंगर आहे, कुठं दरी आहे, कुठं पठारी भाग आहे, कुठं काय आहे, त्या ठिकाणी सागरी भाग आहे. बरोबर आहे ना? म्हणजे भूकवचाची जाडी कमी जास्त असते, म्हणजेच सारखी नसते. सरासरी जर आपण जाडी काढली या भूकवचाची तर काय असते, 30 ते 35 किलोमीटर एवढी सरासरी या भूकवचाची जाडी मानलेली आहे. आता ही भूकवच आहे, खंडाखालील जाडी किती आहे, 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. त्या ठिकाणी भूखंड आहे, भूखंडाच्या खाली किती आहे, 16 ते 45 किलोमीटर एवढा काय आहे या भूखंडाच्या जाडी आहे. आता ही जाडी पर्वत श्रेणीखाली किती आहे, 40 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तर सागरी पृष्ठाखाली काय आहे, सागरी खोल असतात ना, त्यामुळे काय आहे त्या ठिकाणी 10 किलोमीटरपेक्षा कमी असते. तर आकृती 2.1 आणि 2.2मध्ये याचं काय केलं आहे, सगळं वर्णन केलेलं आहे. तर आपण हे काय करू शकतो, पाहू शकतो. तर या आकृतीमध्ये पहा, पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी आकृती दाखवलेली आहे. सगळ्यात वर काय आहे, हे शिलावरण दाखवलेलं आहे. भूकवच सरासरी 30 किलोमीटरपर्यंत हे. नंतर काय आहे, प्रावरणाचा भाग आहे. प्रावरणाचे काय आहे, 2800 किलोमीटर जाडी आहे तिची. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. नंतर काय आहे, शेवटचा भाग काय केला आहे, गाभा दाखवलेला आहे. हा शेवटचा भाग म्हणजे काय दाखवला आहे, गाभा. गाभाचा भाग किती आहे, 3471 किलोमीटर आहे. आणि शेवटी काय केलं आहे, पृथ्वीचे केंद्र दाखवलं आहे. 6371 किलोमीटर काय आहे, पृथ्वीचे केंद्र आहे. असं हे वरचा भाग शिलावरण आहे. त्यानंतरचा भाग काय आहे, भूकवच वर प्रावरणाचा भाग आहे. प्रावरण काय आहे, घनरूप रूपात आहे, आपण पाहिलं. आणि नंतर काय, हा शेवटचा लाल भाग काय आहे, हा गाभा आहे. गाभा काय आहे, बाह्य गाभा हा द्रवरूपात आहे. त्यानंतर अंतर्गाभा हा घनरूपात आहे. आणि शेवटी काय आहे, पृथ्वीचं केंद्र आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रतिमा पाहू शकतो. आणि हेही तुम्हाला काय करता येईल, पाहता येईल. तर अशा प्रकारे पृथ्वीच्या खाली आपण जसजसे खोल जावे तसं कसं काय होतं, तापमान वाढत जातं आणि भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. आणि त्यानंतर काय होते, प्रावरणामध्ये आपण प्रावरणात गेल्यानंतर काय होते, तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते आणि पुन्हा गाभा क्षेत्रामध्ये काय होते, वाढ होते. म्हणजे प्रावरणामध्ये काय होते, काही प्रमाणात तापमान कमी होते. प्रावरणापासून ज्यावेळेस गाभाकडे जातो, बाह्य गाभा किंवा अंतर्गाभामध्ये त्या ठिकाणी तापमान वाढलेलं असतं. तर आपल्याला सांगतो या ठिकाणी मित्रांनो, पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 ते 6000 अंश सेल्सिअस एवढं तापमान असतं. आपल्याला माहीत आहे 100 अंश सेल्सिअसला काय होतं, पाणी उकळतं. तर पृथ्वीच्या गाभामध्ये म्हणजे किती तापमान आहे बघा, 5500 ते 6000 अंश सेल्सिअस एवढं काय आहे, पृथ्वीच्या गाभामध्ये तापमान आहे. आणि मुळात काय आहे, भूकवच हे प्रावरण आणि गाभा यांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी जाडीचं आहे. आपण काय केलं, 30 ते 40 किलोमीटर एवढी जाडी आहे आपल्या भूकवचाची. प्रावरण आणि गाभा हे काय आहेत, सगळ्यात जास्त जाडीचे पृथ्वीचे भाग आहेत. आता हे भूकवच जे आहे हे काय आहे, 2 प्रकारचे आहे, खंडीय कवच आणि महासागरी कवच आहे. आता खंडीय कवच म्हणजे नेमकं काय आहे, तर आपण ज्या जमिनीवर राहतो तो भूखंड काय आहे, प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेला आहे. आणि या मूलद्रव्यांच्या आधिक्यामुळे काय होतं, या थराला नाव आहे सियाल. सियाल म्हणजे काय आहे, कसं तयार झालं सियाल हे नाव, तर आपल्याला माहीत आहे सिलिकाचं रेणुसूत्र काय आहे, SI. आणि ॲल्युमिनियमचं रेणुसूत्र काय आहे, AL. SI + AL = SiAl म्हणजेच सियाल. या 2 मूलद्रव्यापासून बनलेलं असल्यामुळं भूखंड
याचं काय केलं आहे, आद्याक्षर घेऊन नाव केलं आहे सियाल. तर आता या भूखंडीय कवचाची घनता किती आहे, तर याची घनता दिलेली आहे 2.65 ते 2.90 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतके आहे. आता घनता कशी काढायची, घनता बरोबर काय आहे सूत्र, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. म्हणजे काय आहे, घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. एखाद्या एकक वस्तुमानाचा पदार्थ एका विशिष्ट आकारामध्ये किती जागा व्यापतो याला म्हणजे काय आहे, ती त्या वस्तूची घनता असते. आता घनतेचं एकक काय आहे, ग्रॅम्स पर क्युबिक सेंटीमीटर. त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं, ग्रॅम पर घन सेंटीमीटर हे काय आहे, घनतेचं एकक आहे. तर भूखंडीय कवचाची घनता किती आहे, 2.65 ते 2.90 ग्राम घन सेंटीमीटर एवढी आहे. आणि या खंडीय कवचाची सरासरी जाडी किती आहे, 30 किलोमीटर आहे. आणि या थरामध्ये काय आहेत, सामान्यतः ग्रॅनाइट खडक आढळतात, ही आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. खंडीय कवचाला काय म्हणतात, सियाल. सियाल म्हणजे काय आहे, सिलिका प्लस ॲल्युमिनियम, SI प्लस AL इज इक्वल टू सियाल हे नाव पडलेलं आहे. याची घनता लक्षात ठेवा, 2.65 ते 2.90 ग्रॅम. आणि यामध्ये काय होतात, ग्रॅनाइट खडक आढळतात. त्यानंतर या भूकवचाचा दुसरा प्रकार आहे महासागरीय कवच. हा काय आहे, भूकवचाचा दुसरा थर आहे. आणि हा थर कशानं बनलेला आहे, सिलिका आणि मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेला आहे, म्हणून याला सायमा हे नाव आहे. आता सिलिका म्हणजे काय आहे, SI. मॅग्नेशियमचं रेणूसूत्र काय आहे, MA. म्हणजे काय आहे, SI प्लस MA इज इक्वल टू SIMA. त्याला नाव दिलं आहे सायमा. तर या संयुगानं बनलेलं असल्यामुळं काय आहे, ह्याला नाव आहे सायमा. आणि या थराची सरासरी जाडी आहे 7 ते 10 किलोमीटर. आता महासागरीय जे कवच आहे याची घनता किती आहे, 2.9 ग्रॅम पर घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर एवढं आहे. आणि आपण पाहिलं या खंडीय कवचामध्ये काय होतात, ग्रॅनाइटचे खडक आढळतात. आणि या महासागरीय कवचामध्ये बेसाल्ट व गॅब्रो हे खडक आपल्याला आढळून येतात. तर ह्या दोन्हीचा तुम्हाला तुलनात्मकदृष्ट्या काय करता येईल, अभ्यास करता येईल. तर आता या पृथ्वीच्या अंतर्गामध्ये काय होतात, विविध मूलद्रव्ये आढळतात. दिलेलं आहे पहा, मूलद्रव्ये आणि त्यांचं रेणूसूत्र दिलेलं आहे, सिलिका SI, ॲल्युमिनियम AL. हे काय आहे, दोन्हीमध्ये हे आहे वरचं सियाल. त्यानंतर सिलिका SI, मॅग्नेशियम MG, ह्याला नाव काय आहे, सायमा. आणि शेवटचं काय आहे, निकेल NI, आयर्न म्हणजे Fe, फेरस. तर हे काय होतं, सगळ्यात वरच्या बाजूला काय आहे, घनता कमी आहे, नंतर काय होते, घनता वाढत जाते. तर हे खंडीय कवच आणि महासागरीय कवच आहेत, यांच्या घनतेमध्ये विलगता आहे. विलगता म्हणजे काय आहे, विभिन्नता आहे, वेगळेपणा आहे. कशामुळं, तापमानामुळं, त्या दाबामुळं तिथल्या. तर ही जे विलगता आहे हे काय आहे, कॉनरॅड या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम शोधून काढली, म्हणून या विलगतेला कॉनरॅड विलगता हे नाव दिलेलं आहे, किंवा कॉनरॅड विलगता असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर भूकवच व प्रावरण यांच्यातसुद्धा काय आहे, विलगता आहे. आणि हे कुठल्या शास्त्रज्ञाने शोधून काढले, त्याचं नाव आहे मोहोरोव्हिसिक. आणि त्यामुळं या भूकवच व प्रावरण यांच्या विलगतेला मोहोविलगता असं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे काय, शेवटचं घटक प्रावरण व गाभा आहे यांच्यातसुद्धा विलगता आहे, विभिन्नता आहे. तर कुठल्या शास्त्रज्ञाने सुरुवातीला शोधून काढली, हे गटेनबर्ग हा शास्त्रज्ञ आहे. त्यानं काय केलं आहे, प्रावरण आणि गाभा यांच्यातली विलगता शोधून काढली, आणि म्हणून या विलगतेला गटेनबर्ग विलगता असे म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण आता या अंतरंगाचा दुसरा घटक पाहणार आहोत, प्रावरण. आपल्याला हेही माहीत आहे, पहिला थर कुठला आहे, भूकवच. भूकवचच्या खाली काय आहे, प्रावरण आहे. आणि या प्रावरणाचे काय आहेत, पुन्हा 2 विभाग आहेत, एक उच्च प्रावरण व दुसरं निम्न प्रावरण. आपण काय करूया, ते आपल्याला आकृती पाहता येईल. ज्या आकृतीमध्ये काय आहे हे दाखवलेलं आहे. तर हे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण
प्रावरणाचे काय आहेत, 2 विभाग पडतात. आता उच्च प्रावरणामध्ये काय होतं, हा जास्त प्रवाही असते आणि याच भागामध्ये काय आहेत, शिलारस कोटी आहेत. म्हणजे तप्त खडक वितळलेल्या स्वरूपामध्ये असतं, म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, शिलारस कोटी म्हटले आहेत. याच्यामधून काय आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो आणि अशा प्रकारे प्रावरणाच्या या भागास दुर्बल आवरण असंही म्हणतात. दुर्बल आवरण म्हणजे या ठिकाणची जमीन दुर्बल असते, कमकुवत असते. या ठिकाणचा शिलारस काय असतो, पृथ्वी तलावर येऊ शकतो, म्हणून या आवरणाला दुर्बल आवरण असे म्हटलेलं आहे. आता मुळात काय आहे, भूकंपाची जी केंद्र आहेत ते भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. तर भूकंपाची केंद्रे कोणत्या भागात आढळतात, प्रावरणामध्ये आढळतात. आणि त्या प्रावरणामध्ये कुठल्या भागात आढळतात, उच्च प्रावरण या भागामध्ये आढळतात. आणि भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. आता हेही आपल्याला माहीत पाहिजे की प्रावरणामध्ये काय आहे, अंतर्गत शक्तीमुळे काय होतात, काही हालचाली घडतात आणि त्या प्रावरणामध्ये घडलेल्या हालचालीचा परिणाम काय होतो, भूपृष्ठावर होतो. आणि याच्या परिणामामुळे काय होतं, आपल्या भूपृष्ठावर पर्वत निर्मिती होते, द्रोणी निर्मिती होते, ज्वालामुखी होतात, भूकंप होतात, यासारख्या क्रिया घडतात. ज्या ज्या काही या जमिनीशी संबंधित नैसर्गिक क्रिया घडतात किंवा आपत्ती घडतात, त्या सगळ्या कुठं होतात, प्रावरणामध्ये घडतात. आता हा जो भाग आहे उच्च प्रावरणाचा आहे, हा 24 ते 29 किलोमीटर खोलीवरील तापमान या खोलीवर आहे आणि तापमान किती आहे, 2200 ते 2500 अंश सेल्सिअस, 2200 ते 2500 अंश सेल्सिअस एवढं असावं असा शास्त्रज्ञाचा अनुमान आहे. आणि तिथलं जे खडक आहे किंवा खडकाची रचना किंवा घनता आहे, यामध्ये काय होतो, एकाएकी बदल होतो. आता ही प्रावरण आहे याची खोली किती आहे, 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रज्ञाचा काय आहे, अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी घनता जी आहे ती 4.5 ग्रॅम पर घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. आता त्या भागाची घनता किती आहे या ठिकाणी दिलेलं आहे. यामुळं काय आहे, निम्न प्रावरणाची घनता किती आहे, 5.7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर आहे. आणि या संपूर्ण प्रावरणाची सरासरी घनता किती आहे, 4.5 ग्रॅम पर घन सेंटीमीटर आणि निम्न प्रावरणाची घनता 5.7. आता हे शेवटचा अंतरंगाचा भाग आहे गाभा. आता गाभ्याचे आपण काय केलं आहे, 2 भाग केले आहेत, बाह्य गाभा आणि आंतरगाभा. तर भूपृष्ठापासून काय आहे, 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग कार्य होतो. म्हणजे जवळपास 3000 किलोमीटर आपण खाली गेलं, 2900 किलोमीटर खाली, तेव्हा काय होतो, हा गाभ्याचा भाग सुरू होतो. आणि प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंत हा भाग म्हणजे काय, गाभा आहे. गाभा म्हणजे कुठला भाग आहे, प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग. पृथ्वीचं केंद्र आपण पाहिलं किती आहे, 6371 किलोमीटर आहे. हा भाग म्हणजे काय आहे, गाभ्याचा भाग होय. आणि ह्या गाभ्याची जाडी किती आहे, 3471 किलोमीटर आहे. आणि या थराचे बाह्य भाग गाभा आणि आंतरगाभा असे 2 भाग आपण पाहिलेले आहेत. तर ही आकृती तुम्हाला जी आहे ती काय करायचं आहे, या ठिकाणी काढायचं आहे. कोणती आकृती आहे, तर ही पृथ्वीचे वेगवेगळे बाह्य गाभा द्रवरूप स्वरूपामध्ये असतो, आंतरगाभा घनरूप स्वरूपामध्ये असतो, हे तुम्हाला पाहायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, बाह्य गाभा बघूया. आता भूपृष्ठापासून काय सुमारे 2900 ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत काय असतो, हा बाह्य गाभा आढळतो. आणि भूकंपाच्या ज्या दुय्यम लहरी असतात या क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. या भागात काय होतात, त्या लहरी शोषल्या जातात. यावरून काय केलं, शास्त्रज्ञांनी या बाह्य गाभ्याचं असं अनुमान काढलेलं आहे की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. कोणता भाग, हा बाह्य गाभा का आहे, एकतर द्रव स्वरूपात असावा किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. आणि भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र या गाभा क्षेत्रातून प्रवास करतात. दुय्यम लहरी प्रवास करतात का, नाही, त्या शोषल्या जातात
आणि प्राथमिक लहरी काय होतात, इथून प्रवास करतात, परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो. तर आता ह्या बाह्य गाभ्याची घनता किती आहे, जास्त असते, म्हणजे 9.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर असते. आणि द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे किती असते, 5000 अंश सेल्सिअस आहे. तर ह्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जो हा बाह्य गाभा आहे हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे आणि या थरामध्ये आपल्याला लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे हे आपण अगोदर शिकलेलो आहोत. तर या बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. या बाह्य भागामध्ये काय आहे, गाभ्यामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. हे या भागाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आता तुम्हाला ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणजे काय नेमकं पाहायचं आहे. आता ह्या ऊर्ध्वगामी शब्दाचा अर्थ पहा. ऊर्ध्व म्हणजे काय आहे, वरच्या दिशेने, आणि गामी म्हणजे काय आहे, जाणारा. म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वरच्या दिशेने जाणाऱ्या वस्तूला काय म्हणायचं, ऊर्ध्वगामी असं म्हणायचं. या ठिकाणी काय होतात, म्हणजे प्रवाह ऊर्ध्वगामी वाहतात, म्हणजे खालून वरच्या दिशेने प्रवाह वाहतात. त्यानंतर आपण हेही पाहिलेलं आहे की बाह्य गाभा व आंतरगाभा यांच्या तापमानातील काय आहे फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. ऊर्ध्वमुखी म्हणजे वरच्या दिशेला मुखाकडे जाणारे प्रवाह. आणि अशा प्रकारे पृथ्वीच्या परिवर्तनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते व सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात आणि त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. याला आपण काय करतो, भूजनित्र म्हणतो. तर हे असे तिथल्या तापमानानुसार काय होतात, विविध प्रवाह तयार होतात आणि ते प्रवाह काय होतात, सर्पिल राऊंड गोल वाहतात आणि त्याच्यामुळे काय होतं, एक विद्युत प्रवाह तयार होतो, करंट तयार होतं आणि ते काय होतं, क्षेत्र मग चुंबकीय क्षेत्र बनतं. त्याला आपण या भूगोलाच्या भाषेमध्ये भूजनित्र म्हणतो. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र काय आहे, पृथ्वीच्या ग्रहाच्या बाहेरील बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. आता पृथ्वी काय आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आपण काय करतो पाहतो, बऱ्याच हवेमध्ये किंवा आपल्या पृथ्वीपासून उंच बऱ्याच अंतरापर्यंत काय आहे, हे भूचुंबकीय क्षेत्र तयार असतं. आणि हे भूचुंबकीय क्षेत्र म्हणजे काय आहे, पृथ्वीचं एक प्रकारचं आवरण आहे असं म्हटलं जातं. आणि पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या जे सौर वातापासून काय होते, संरक्षण होते. हे जे चुंबकीय क्षेत्र आहे याच्यामुळे काय, अतिनील जे किरणं आहेत किंवा सूर्याकडून येणारं जे सौर वात आहे त्याच्यापासून काय होतं, आपल्या पृथ्वीचं संरक्षण होतं. आणि पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला आपण काय करतो, चुंबकावरण असं म्हणतो. तर हे चुंबकावरण काय आहे, पृथ्वीचे 5वे व महत्त्वाचे आवरण आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, या पृथ्वीच्या बाह्य गाभ्याचा अभ्यास केला आहे. 2900 ते 5100 किलोमीटरपर्यंतचा भाग. हा भाग काय आहे, द्रव आणि अर्धद्रव स्वरूपात आहे. आणि काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, या बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर आहे. आणि या द्रवरूप बाह्य गाभ्याचं तापमान किती आहे, 5000 अंश सेल्सिअस. आणि याचं खास वैशिष्ट्य काय आहे, या द्रवरूप भागामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात, ही आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर आंतरगाभा बघूया आपण. शेवटचा दाखवला या चित्रामध्ये, जो काय असतो, घनरूपात असतो. तर आंतरगाभा काय आहे, भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटरपासून 6171 किलोमीटर खोलीपर्यंत, म्हणजे कुठं आहे, पृथ्वीच्या केंद्रापर्यंत. या चित्रातल्या आकृतीमध्ये पहा, पृथ्वीचं केंद्र कुठं दाखवलं आहे, 6371 किलोमीटरपर्यंत दाखवलेला आहे. ह्या इथपर्यंत काय आहे, या अंतरगाभ्याचा हा जो काय आहे, म्हणजे अंतर आहे किंवा याची जाडी आहे, हा काय आहे, पृथ्वीचा केंद्राचा भाग असून तो काय असतो, घन स्थितीमध्ये आहे. आता आपण प्रावरण पाहिलं, एकतर द्रव आहे किंवा अर्धद्रव स्वरूपात आहे. पण हा पृथ्वीच्या गाभ्याचा जो भाग आहे शेवटचा, चित्रामध्ये पहा लाल रंगाने दाखवलेला जो हा गाभ्याचा भाग आहे, वरचा भाग काय आहे बाह्य गाभा, खालचा भाग काय आहे अंतर्गाभा. तर तो मुळात काय घन स्थितीमध्ये आहे आणि याची घनता सगळ्यात जास्त आहे, म्हणजे किती आहे, 13.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतके असते. आणि या थरामध्ये काय होते, प्रामुख्याने लोह व काही प्रमाणामध्ये निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. तर त्यामुळे ह्याचं काय नाव आहे, त्यास निफे असेही म्हणतात. या अंतर्भागाला काय म्हणतात, निफे. निफे म्हणजे काय आहे, निकेल आणि फेरस
फेरस म्हणजे काय आहे? लोह. हे 2 मूलद्रव्ये सापडत असल्यामुळं या भागाला आणखीन एक नाव आहे निफे. तर या गाभ्यामध्ये काय होतं? पदार्थ प्रचंड दबावाखाली असल्यामुळे अंतर्गाभा काय हा घन रूपात आहे आणि येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. सूर्याच्या पृष्ठभागावर जेवढं तापमान आहे तेवढं तापमान काय असतं? या ठिकाणी असतं. तर यानंतर आपण काय आहे, हे शेवटी काय केलं आहे? भूकंप लहरी वेगाच्या वक्रांचे निरीक्षण दिलं या ठिकाणी. या अमधल्या चित्राचं फक्त निरीक्षण करा. सुरुवातीला काय केलेत? दुय्यम लहरी दाखवलेल्या आहेत आणि नंतर प्राथमिक लहरी दाखवलेल्या आहेत. तर ह्या सगळ्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. तर हा जो प्राथमिक लहरीचा वेग आहे किती आहे? 2900 किलोमीटर खोलीवर 12 किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. आणि या बाह्य गाभ्यामध्ये प्रवेश करताना काय होतो? हा वेग 8 किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत कमी होतो. हे टिमटिम या रेषेनं दाखवलेलं आहे पहा. तर या पहिल्या आकृतीवरून आपल्याला एकच अनुमान काढता येईल. या वक्रांच्या अभ्यासावरून वेगवेगळ्या खोलीवर अंतर्गाभ्यातील पदार्थाची घनता किती असू शकेल याचा काय केलं आहे? शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. त्यानंतर अंतरंगाच्या घनतेचा वक्र आकृती आमध्ये दिला आहे. तर यातसुद्धा काय दाखवलेलं आहे? अनुमान असं काढता येईल, भूपृष्ठापासून काही खोलीपर्यंत गुरुत्वाकर्षण बल वाढते व त्यानंतर खोलीनुसार ते कमी होत जाते व केंद्रापाशी ते शून्यावर होते असं यावरून दिसते. तर या दोन्ही आकृतीचे काय करा? सूक्ष्म निरीक्षण करा. घनता वक्रावर वेगवेगळ्या विलक्षणता शोधा व त्या दाखवण्याचा प्रयत्न काय करायचा आहे तुम्हाला करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय केलो? या पाठामध्ये आज आपण पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केला. भूकवच, खंडीय कवच, महासागरी कवच, प्रावरण, उच्च प्रावरण, निम्न प्रावरण, गाभा, बाह्य गाभा, अंतर्गाभा. तर आकृती 2.1 असेल किंवा आकृती 2.2 असेल, या पृथ्वीच्या अंतरंग दाखवणाऱ्या दोन्ही आकृतीचा काय करा? घरामध्ये सराव करा आणि हा भाग पुन्हा पुन्हा वाचा. आणि या पाठाखाली काही प्रश्नोत्तर दिलेले आहेत. या प्रश्नोत्तराचाही काय करा? आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये हा स्वाध्यायातले प्रश्न सोडवा आणि हे पाठ पुन्हा पुन्हा वाचा. थँक्यू. थँक्स अ लॉट.